एका रेसिडेन्सीमध्ये पल्लवी मोरे या तरुणीची निघृण हत्या करून आरोपी फरार झाला आहे. या घटनेला आज 3 दिवस होत आले आहे, तरी देखील आरोपी अटक झाला नाही. गरीब मोरे कुटुंबाचा आधार होती पल्लवी मोरे. तिच्या क्रूर पद्धतीने एका नराधमाने हत्या केली आणि मोरे कुटुंबाचा आधार हरपला. छोटी मोठी नोकरी करून घराचा कारभार चालवत होती. मात्र आता या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सर्व तालुक्यात या घटनेचा निषेध केला जात आहे. या प्रकरणातील आरोपी हा रत्नागिरी येथील असला तरी तो गोरेगावमध्ये कसा आला? त्यांची आणि पल्लवीची ओळख झाली तरी कशी? तो गोरेगावमध्ये कुठे राहत होता? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांचा तपास चालू आहे, मात्र अद्याप आरोपी अटक झाला नाही. या संपूर्ण प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पल्लवी मोरे आणि आरोपी यांची ओळख कुठे झाली? माणगाव तालुक्यात आरोपी कुठे कामाला होता का? पल्लवी मोरे आणि आरोपी हे एकमेकांना कधीपासून ओळखत होते? लॉजवर ती मर्जीने गेली की तिला ब्लॅकमेल करून जबरदस्तीने बोलावले? लॉजवरील रूम बुकिंगसाठी फक्त आरोपीचाच ओळखपत्र देण्यात आले होते. ती मर्जीने गेली असेल तर मग तिचं ओळखपत्र का नाही? पल्लवी मोरेचं अपहरण करून तिच्या लॉजवरती हत्या केली का? लॉजवर CCTV नाहीये हे पोलिसांना आधी माहिती नव्हते का? हे सर्व प्रश्न आज तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनात आहेत. 3 दिवस झाले तरी आरोपी अटक का नाही झाली?